श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं काषायवस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। सन 1758 ते 1815 या इसवी सनामध्ये एक दिव्य सत्पुरुष जन्माला आले। भगवान दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष अवतार, पण यांची ओळख म्हणून जे होती ते शिवावतार म्हणून होते। या पूर्ण शिवावतार शिवस्वरूप असलेले यांचं नाव आहे चिदंबर दीक्षित स्वामी महाराज किंवा चिदंबर दीक्षित महास्वामी महाराज किंवा शिव चिदंबर असं ज्यांना म्हटलं जातं। त्या चिदंबर दीक्षितांचं चरित्र तुम्हाला मला आजपासून ऐकायचं आहे। आणि या चिदंबर महास्वामींच्या समाधीस्थानाला प्रतिवर्षी उत्सव होत असतो आणि या उत्सवामध्ये चालू असताना, हा उत्सव एक दिवशी चालू असताना शिव चिदंबर चरित्र ऐकण्याची इच्छा सद्भक्तांच्या मनात निर्माण झाली आणि नेमकी भक्तांची ती इच्छा ओळखून एका वृद्धाचं रूप घेऊन स्वतः सद्गुरुनाथच तिथं प्रगट झाले, म्हणजे शिव चिदंबरच तिथं प्रगटले। त्या समाधीच्या ठिकाणी आलेल्या सद्भक्तांची इच्छा होती की आम्हाला चरित्र ऐकायचंय, चिदंबर महास्वामीजींचं चरित्र ऐकायचंय। आता त्यांचं चरित्र जसं वर्णन करतात ना, असितगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे, या न्यायाने शाई संपून जाईल। वर्णन करताना जिव्हा कमी पडतील, मग कोण वर्णन करणार? त्यांचं गुण चरित्र करायला ते स्वतःच वेगळं ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथं प्रगट झाले आणि त्यांनी त्या सद्भक्तांच्या त्या इच्छा जी होती की आम्हाला शिव चिदंबरांचं चरित्र ऐकायचं, त्यांच्या लीला ऐकायच्या आहेत, त्यांच्या बाललीला ऐकायच्या आहेत, त्यांच्या दिव्य अशा लीलांचं चरित्राचं अवगाहन आम्हाला करायचं आहे, ती या लोकांनी केलेली जी याचना होती त्याप्रमाणे तो ब्राह्मण त्या ठिकाणी प्रगट झाला। वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन सद्गुरुनाथ स्वतः प्रगट झाले केंगेरीला। तो वृद्ध ब्राह्मण शिव चिदंबरांचं दिव्य चरित्र सांगायला लागला। तो म्हणतो की आलेले तेच सद्गुरुनाथ स्वतःच्या मुखातून सांगतायत। ते म्हणतात, धर्मग्लानी जेव्हा वाढली, धर्माबद्दलची निष्ठा लोकांची कमी व्हायला लागली, देवावरचा भरोसा ज्या वेळेला कमी व्हायला लागला, लोक सत्प्रवृत्त नाही आहेत, दुष्प्रवृत्तीला लोक वळतायत हे पाहिलं, तेव्हा हा लोक सत्प्रवृत्त व्हावीत, लोकांची धर्मावरची निष्ठा वाढावी, हा म्हणाले या शिवचिदंबरांच्या अवताराचा मूळ हेतू आहे। आता यांचं नाव चिदंबर का पडलं तर शिवांचा प्रत्यक्ष अवतार आहेत म्हणून नाव पण चिदंबरच त्यांनी धारण केलं बरं का। वर्णन असं केलंय, कलियुगी भक्ता व्हावया विश्वास चिदंबर ईश अवतरले। भक्तांना विश्वास असावा की या जगाचा पालन करता कोणीतरी एक आहे, उत्पत्ती करणारा एक आहे, स्थिती करणारा एक आहे आणि वेळ प्रसंगी संहार करणारी एक शक्ती आहे। उत्पत्ती स्थिती आणि लयकारक असलेले अनसूयानंदवर्धन अत्रिपुत्र दत्तात्रय म्हणजे तेच ब्रह्मा विष्णू महेश रूपाने आहेत, तेच या जगाचा सांभाळ करतात, तेच शिवरूपानं या सृष्टीचा संहार करतात, तेच या जगाची निर्मिती करतात। हे लोकांना पटवून देण्यासाठी कलियुगी भक्ता व्हावया विश्वास चिदंबर ईश अवतरले, त्यांचा अवतार म्हणाले त्यासाठी झाला आहे। वृद्ध ब्राह्मण सांगू लागले, ते म्हणतात लोकांचा लोभ वाढू लागला, लोकांच्या ठिकाणी पापकर्माची वृद्धी व्हायला लागली आणि यासाठी भगवंतांनी स्वतः दत्त संप्रदायामध्ये या दत्त स्वरूपाने असं ठरवलं की आपण आता मार्तंड दीक्षित यांच्या पोटी अवतार घेऊया। सज्जन हो, किती भाग्यवान असतील ते मार्तंड दीक्षित की ज्यांच्या पोटी चिदंबर महास्वामींनी अवतार घेतला, साक्षात शिवस्वरूप, त्यांनी त्यांच्या पोटी अवतार घ्यायचं ठरवलं। मार्तंड दीक्षित धन्य त्यांची भक्ती ज्यांनी उमापती वश केला, असं चरित्रात वर्णन आहे। काय त्यांचा अधिकार असेल मार्तंड दीक्षितांचा? कर्नाटक प्रांतामध्ये या मार्तंड दीक्षितांच्या पोटी आपण हा अवतार घेऊ असं भगवान महादेवांनी, शिवांनी, सदाशिवांनी असं ठरवलं की यांच्या पोटी आपण अवतार घेऊन, बघा शंकर हे गुरुस्वरूप आहेत बरं का। हे जे दीक्षित घराणं आहे यांचा इतिहास थोडासा आपण पडताळून जर पाहायला लागलो तर आपल्याला असं लक्षात येईल की कर्नाटक प्रांतामध्ये
विजापूर प्रांत जो आहे कर्नाटकामध्ये, विजापूर प्रांतामध्ये गोठे नावाचं गाव आहे. त्या गोठे नावाच्या गावामध्ये एक नागनाथ शास्त्री नावाचे अतिशय प्रख्यात होराशास्त्रज्ञ होते. आणि त्या नागनाथ शास्त्री जे होराशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते, त्यांच्या पत्नीचं नाव आहे गंगा. आणि त्या नागनाथ शास्त्री आणि गंगा हे दोघं त्या गोठे गावात राहत आहेत. खंडोबा हे यांचं कुलदैवत आहे. आणि त्या नागेश शास्त्री आणि गंगा यांचा प्रपंच उत्तम रीतीने सुरू झाला. मग यांच्या घरामध्ये पुढे कोण कोण झालं तर नागेश आणि गंगा यांचं दाम्पत्य जीवन छान चालू असताना त्यांना पुत्र झाला. यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला, त्याचं नाव शंकर होतं. हाही तितकाच महान शिवभक्त होता. हा शंकर लहानाचा मोठा झाला. याचं लग्न पार्वती यांच्या पत्नीचं नाव पार्वती आहे, म्हणजे या नागेश आणि गंगा यांच्या सुनेचं नाव पार्वती आहे. हे शंकर पार्वती यांचा दाम्पत्य जीवन सुरू झालं. यांच्या पोटी त्र्यंबक नावाचा एक पोरगा जन्माला आला. हा त्र्यंबक जो होता याच्या पत्नीचं नाव कृष्णा आणि यांचा दाम्पत्य जीवनाचा प्रवास सुरू झाला. आणि यांना 4 मुलं झाली. त्यातला सर्वात धाकटा मुलगा म्हणजे मार्तंड. इथून पुढचं चरित्राख्यान क्रमाने मी आपल्याला उद्यापासून सांगेन. आज इथेच वाणीला विराम देऊ. याचा विचार आपण यांच्या कुलपरंपरेचा आत्ता केला, तो सविस्तरपणे आपण समजावून घेऊ. कशी शिवभक्ती केली उद्याच्या चरित्राख्यानात सांगतो. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.